भगवंत फार सुंदर सांगतात अर्जुनाला, सर्व कर्म फल त्याग प्राहुस्त्यागम विचक्षणा. त्याज्यम दोष वदित्येके कर्म प्राहुर्मनीषिण यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम इति चापरे. बरं कर्म तरी कोणते करतो आपण? यज्ञ दान तप आदी कर्म जी आहेत. काय होतं यज्ञ केल्यानंतर? स्वर्गाची फळे नाही. मग काय करायची ती? कारण स्वर्गामध्ये खूप सुख असेल. रामचंद्राच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर ते म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका लक्ष्मणा मेन रुच्यते. मला रुचत नाही म्हणले. स्वर्णमयी लंका आहे पण मला नाही रुचत. का? जननी जन्मभूमीश्य. जननी आणि जन्मभूमी स्वर्गात अपि गरी असी. स्वर्गापेक्षा मला तिचा अभिमान आहे. स्वर्गापेक्षा. मग स्वर्गात जायचंच नाही तर स्वर्गाची इच्छा करायची कशाला? त्या फळाचा त्याग भगवंत सुंदर शिकवतात. त्या कामनांचा त्याग. मग यज्ञानं जर स्वर्गाचं फळ होत असेल तर नाही पाहिजे. दानाना जर समजा अष्टदेव यवनी करभूमी अंतराळ या देवतेंचं फळ होत असेल तर फळ नको. आम्ही दान करू पण फळ नाही पाहिजे. तप केल्यानंतर जर समजा सत्य कैलास वैकुंठाचं फळ होत असेल तर आम्हाला नाही पाहिजे. हे फळ नको आम्हाला. म्हणून कर्मफळाचा त्याग सांगितलाय आणि त्याला संन्यास म्हटलेला. अशी खूप माणसं दिसतात आणि अनेक ठिकाणी असतात, अनेक जाती धर्मामधले असतात. असं नाही कुठले याच जातीचे त्याच जातीचे, याच धर्मात त्याच धर्म, असं नाही आहे ते. अब्दुल कलाम राष्ट्रपती यांना पत्रकाराने विचारलं, का हो म्हटले लग्न का नाही केलं? ते म्हटले लग्न काही वेळच नाही भेटला म्हणे. राव लग्नाला वेळ नाही भेटला म्हणले. नाही वेळच नाही भेटला. बिझी होतो म्हणले. खूप शेड्यूल पॅक होत. वेळच नाही मिळाला. देश सेवेमध्ये इतका गुंतून जातो एखादा माणूस, आठवणच राहत नाही. असं होतं असं. कारण जिथं जागतं उदाहरण आहे आपल्या डोळ्यापुढे. आणि म्हटलं जेव्हा असं वाटलं की लग्न करावं आता, तेव्हा वय निघून गेलं होतं. म्हणले 60-65 वर्षाचं वय झालं. आता काय लग्न करणार? कमाल आहे. कर्मफळाचा त्याग. अख्खं जीवन वाहून टाकलं. लता मंगेशकर. अरे तुम्ही नुसते तिचे गाणे जर ऐकले ना, माणूस वेडा होऊन जातो. वेडा. किती हजारो गाणे गायलेले आणि काय दर्द आहे त्या आवाजामध्ये आणि ती जगलेली आहे त्याच्यामध्ये. तिला पत्रकाराने विचारलं, तुम्हाला असं नाही वाटलं का लग्न करावं? ती म्हणे मला माझं लग्नच गाण्याशी झालेलं आहे. काय म्हणते? गाण्याशी माझं लग्न झालेलं आहे. सूर माझा पती आहे, मालक. कमाल आहे. त्याग. हा त्याग इतका सोपा नाही आहे. अवघड आहे ते. म्हणून तर आणि म्हणून संन्यास इतका सोपा नाही आहे.
आपल्याला वाटतं असे भगवे असे काशेचे कपडे दिसले हे संन्यासी आहेत. नाही, असं नाही. हा प्रयत्न आहे फक्त. हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही शपथ घेतो, आम्ही प्रयत्न करतोय, संन्यस्त होण्याचा प्रयत्न करतोय. वेळ लागेल, अजून खूप वेळ लागेल. ती परिपक्वता येण्याला प्रचंड वेळ लागेल, खूप वेळ लागेल. काहींनी वेश घेतला नाही ते संन्यासी दिसत आहेत. त्यांचं जीवन संन्यासी आहे. अख्खं जीवन राष्ट्राला समर्पित केलं, अख्खं जीवन धर्माला समर्पित केलं, अख्खं जीवन संगीताला समर्पित केलं, असे कितीतरी आहे. हॉकी के जादूगर ध्यानचंद म्हणून होते. त्यांना विचारलं तुमचं लग्न वगैरे नाही झालं? ते म्हणे नाही. हॉकी मेरी जीवन संगिनी है, अशी वाकडी स्टिक असते की हे मेरी जीवन संगिनी. त्याग इतका सोपा नसतो. आपल्या ताटात आलेली भाकर, आपल्या ताटात आलेला पदार्थ आपल्याला दुसऱ्याला देऊ वाटत नाही, इतके स्वार्थी आपण कसा त्याग करणार आहे? भगवंत सांगतात की सर्व कामनांचा त्याग. कामनाच करायची नाही ही पहिली महत्वाची गोष्ट. कर्म करायचंय कामने व्यतिरिक्त. इच्छा काहीच नाही, कर्म करायचं आहे. इच्छा संपून कर्म करायचं आहे. कुणासाठी करता माहित नाही, का करता माहित नाही, काय करता हेही माहित नाही, फक्त करता. गाडगे बाबाला विचारा बरं तुम्ही, कोणासाठी झाडता? तुकडोजी बाबाला विचारा, कोणासाठी भजन गाता? चक्रधर स्वामींना विचारा, कोणासाठी फिरता? का फिरले तुम्ही महाराष्ट्रभर? तुकाराम बाबाला विचारलं, का करता असे? त्यांनी उत्तर दिलं, बुडती हे जन देखवे ना डोळा, येतो कळवळा म्हणून या. बुडणाऱ्या जनसमुदायाकडे बघितलं की त्यांचा कळवळा येतो. चक्रधर स्वामी म्हणतात, हा अवघा जणू ठकला ठेला असे, तयांचे ठक फेडिता कवनी न दिसे. तो का ठकला ऐसा कवनी न पुसे. कोणी विचारत नाही का रे बाबा तुला का फसवलं रे असं, आणि तू का फसलास रे बाबा? का ज्ञान संपादन केलं नाही? लोक तुला फसवायला लागले, तुला कळत नाही, तुला समजत नाही. असा कसा अडाणी राहिलास रे बाबा तू? म्हणून ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. हे एका अंगठे बहादर माणसानं गावोगावी जाऊन कीर्तन करून सांगितलं. या अंगठ्यामध्ये इतकी ताकद आहे की या अंगठ्यानं विद्यापीठ निर्माण केलेली आहे. किती पवित्र आहे अंगठा गाडगे बाबाचा, नाही? आज त्या विद्यापीठामध्ये डिग्र्या घेणारे आम्ही, पदव्या मिळवणारे आम्ही, ज्यांच्या नावानं विद्यापीठ आहे ते अंगठे बहादर आहेत. ही विशेषता आहे. काम करण्यासाठी, कर्म करण्यासाठी, समर्पण करण्यासाठी विद्या लागत नाही, आत्मबल लागतं, मनोबल लागतं, त्याग लागतो. आणि ते सांगतायत भगवंत अर्जुनाला. अर्जुना, कामनांची इच्छा संपली पाहिजे, कामना कुठलीच नसली पाहिजे, आणि कर्म तर केलं पाहिजे. आणि कर्म असं केलं पाहिजे की कर्म करून कर्मफळाचा त्याग केला पाहिजे. फळ नको, फळ नाकारलं पाहिजे. कारण यज्ञ, तप, दान याच्यातून निष्पन्न जे होणार आहे
हे त्याज्य आहे. त्याज्य. शुद्ध कर्म काय लक्षात ठेवा. शुद्ध कर्म न घडो कुण्याही जीवाचा मत्सर. शुद्ध कर्म. शुद्ध कर्म काय? पाय उचलल्यानंतर आपण टेकवला, आपल्या पायाखाली एखादी मुंगी तर येणार नाही ना. आपण जगणे आणि दुसऱ्याला जगायचा अधिकार त्याचा शाबूत ठेवणे, हे कर्म महत्वाचं आहे. सोपं नाही माय बापा. कुणालाही त्रास न देता जगणे, हे जर तुम्ही सुरू केलं ना, जाग्यावर तुम्ही संन्यासी व्हायला लागता. जाग्यावर कुणालाही त्रास न देता. जनावरांना नाही, माणसांना नाही, प्राण्यांना नाही, कुठल्या सर्पांना नाही, कशाला नाही, कशाला नाही. शक्यच नाही आपल्याला ते. त्यालाच समभाव असं म्हटलेलं आहे. आणि तो भाव आमच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. सर्व यज्ञामध्ये मोठा यज्ञ येतो. यज्ञ म्हणजे काय? एखादी होम पेटवणे, त्याच्यामध्ये हवीर द्रव्य टाकणे, त्याला यज्ञ म्हणतात. मागे दव्याध्यामध्ये यज्ञ केलेला आहे. पण सर्व यज्ञामध्ये मोठा यज्ञ कोणता आहे? भगवंतांनी सांगितलं, यज्ञानां जप यज्ञोस्मी. माझं नामस्मरण करणे हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे. भगवंताचं नामचिंतन करणे, नामस्मरण करणे हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे. सगळ्यात मोठा यज्ञ. कुठे घेता येतं? कुठेही घेता येतं. कधी घेता येतं? कधीही घेता येतं. कुठल्या अवस्थेमध्ये घेता येतं? कुठल्याही अवस्थेमध्ये घेता येतं भगवंताचं नाम. पैसे लागतात? पैसे लागत नाही. फुक्कट फुक्कट घेता येतं. रुपये लागे पैसे लागे लगन तोड़ी रमणी खेती करो पैसा लागे रुपये लागे पैसा लागे रुपये लागे खेती करो
काहीच लागत नाही, पैसा लागत नाही, कवडी लागत नाही, दमडी लागत नाही. एवढंच काय, आसन लागत नाही, स्थान लागत नाही, ठिकाण लागत नाही, कुठेही तुम्ही करू शकता. इतकं सोपं साधन आहे. आणि एक कर्म सगळ्यात, हा यज्ञ सगळ्यात श्रेष्ठ आहे. हे श्रीमद भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे. झालाय आपला विषय तो. जपयज्ञ सगळ्यात मोठा यज्ञ. यज्ञानां जपयज्ञोस्मी, मी जप यज्ञ आहे असं म्हटलेलं आहे भगवंतांनी. नामाचा नामिया जो आहे त्याला प्रचंड अभिमान आहे, लक्षात ठेवा, प्रचंड अभिमान. ते कर्म महत्वाचं आहे. हे हा यज्ञ वगैरे हा कर्म महत्वाचा नाही. पुढे भगवंत सांगतात, निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम, त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तित. याचे 3 प्रकार सांगितलेत भगवंताने. निश्चयम शृणु मे तत्र, शृणु म्हणजे ऐक, तत्र म्हणजे 3 प्रकार ऐक भगवंत म्हणतात. 3 प्रकारचा. आणि पुरुष व्याघ्र असं शब्द आले. हे पुरुष श्रेष्ठा. अर्जुनाला उपमा दिलेली आहे ती. त्यागोही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तित. 3 प्रकार त्याचे मी तुला सांगतो म्हणाले. आणि भगवंत 3 प्रकार त्याचे सांगताय. आता गंमत अशी आहे, सगळ्यात सोपा मार्ग कबीरदास भी म्हणाले, कली में जीवन अल्प है, करिए बेगी संहार. तप साधन चलता नहीं, केवल नाम उद्धार. तप हे साधन चालत नाही, कारण तपाला भरपूर काळ लागतो. अल्प अवधीचं तप जे आहे ते 12 वर्षाचं असतं. किती? 12 वर्षाचं. आणि दीर्घ अवधीचं तप भरपूर असतं. मग तर आपल्याला तो काळच नाही. 12 वर्ष तप करणे म्हणजे साधी गोष्ट नाही. तेच आपल्याला भरपूर वाटतं, म्हणून काळ पुरत नाही. यज्ञ, याग, तप याला आयुष्य कमी पडतं. आणि त्यांनी परमेश्वर प्राप्त होईलच याची गॅरंटी नाही. नो गॅरंटी. पण सगळ्यात सोपा प्रकार जो आहे म्हटले तो केवल नाम उद्धार. भगवंताचं नामचिंतन जर केलं तर तुमचा उद्धार होऊ शकतो. आणि मग सांगितलं की ते कुठे करायचं, तर खेती करो हरिनाम की. पैसा लागत नाही, रुपया लागत नाही, कवडी लागत नाही, दमडी लागत नाही, काहीच लागत नाही. काही न लागता, कुठलं भाग भांडवल न लागता, तुम्हाला काही खर्च न लागता. तुम्ही म्हणले बाबा खर्च तर लागतो ना. आता देवाला सुपारी लागते, पानं लागतात, फळ लागतं, नारळ लागतो, नाही का, 10 रुपये लागतात, लवंग विलायची भरपूर लागतं ना, नाही. पण देवाला हे लागत नाही. हे प्रतीक आहे फक्त. काय हे प्रतीक? नारळ प्रतीक आहे. कारण नारळातलं जसं पाणी आहे आतमध्ये निर्मळ, तसं तुमचं अंतःकरण त्या पाण्यासारखं असायला पाहिजे. किंवा नारळ जसं आहे शुद्ध चित्त, तसं तुमचं शुद्ध असायला पाहिजे. डोकं चांगलं. ते प्रतीक आहे नारळ. सुपारी तुमच्या प्रतिज्ञेचं प्रतीक आहे. प्रतिज्ञेचं काय प्रतीक आहे. पान त्याच्या निर्मळतेचं प्रतीक आहे.
पान निर्मळ आहेत, पहा तुम्ही पानाची जी आतली बाजू आहे ना एकदम निर्मळ आहे, त्याच्यावर चुना कात त्याच्यावर काही टिकत नाही, म्हणून आपण पान उलट लावत असतो. पानाच्या आतून चुना लावतात का बाहेरून लावतात? बाहेरच्या बाजून लावतात. चुना तंबाखू काय असेल टाकतात लोक, त्याला जे करतात ते सगळं उलट बाजूनं करतात, आतली बाजू निर्मळ असते. असं तुमचं अंतःकरण निर्मळ असायला हे प्रतीक आहे, लक्षात ठेवा. तुझे नारद मुनी एकदा भगवंताकडे गेले, भगवंताला विचारलं, भगवंता माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त कोण आहे, दाखवा बरं तुम्ही. मी त्रिकाळ गमनी त्रिलोक गमनी त्रिकाळ ज्ञानी असा नारद सदा तुमचं नामचिंतन करतो, भजन करतो, हातात विना घेऊन. भगवंतानं पृथ्वी तलावरती एका शेतकऱ्याकडे बोट दाखवलं आणि सांगितलं तुझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे म्हटले. अरे वा म्हणले, असं कुठं गोष्ट आहे म्हणले. अहो त्याला कामामध्ये येतो, तो किती कामात आहे म्हणले, आणि त्याला कसं काय, मी अखंड तुमचं नामचिंतन करतो. भगवंत म्हणले नाही. म्हणले घ्या परीक्षा, कोण श्रेष्ठ आहे, हरकत नाही. भगवंताने एक वाटी घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, त्याच्या हातावर वाटी दिली, सांगितलं फिरून या, पृथ्वी प्रदक्षिणा करून या. ठीक आहे, पण म्हणले आठ एक आहे, तेलाचा थेंब खाली जर सांडला तर पाहिलं का म्हणले चक्र सुदर्शन मुडकत छटून टाकी. हा म्हणले नाही, अजिबात नाही सांडू देणार. गेले नारद मुनी, आले पृथ्वी प्रदक्षिणा करून. म्हणजे देवा आलो, एक थेंब सांडू दिला नाही. बर मग एवढ्या वेळामध्ये माझं नाम, अरे म्हणे कशाचं काय देवा, सगळं लक्ष त्या तेलातल्या त्या वाटीवर होतो म्हणे, हातावरच्या वाटीवर तेल सांडलं नाही पाहिजे म्हणून तो तुम्हाला म्हटलं म्हणे तो शेतकरी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्या हातात काम आहे आणि मुखात नाम आहे. तो आपलं काम करतो आणि माझं नाम गातो.
दळिता कांडिता, देता घेता, चालता बोलता, सगळ्या ठिकाणी माझं नामचिंतन करतो म्हटलं. म्हणून तुझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. काम सोडून भगवंताला नाम घ्यायचं नाही म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर काही लोक म्हणते ना, काम द्या सोडून नाम घ्या नुसते, असं नाही आहे ते. काम करता, काम तर कर्म करायचं आहे. अगोदरच सांगितलं पहिल्या श्लोकामध्ये, तिथे कर्म करायचंय, फळाचा त्याग सांगितलेला आहे. कामनांची इच्छा करू नका, कामना करू नका, इच्छा करू नका हे सांगितलेलं आहे. आणि असं करत माझं नामचिंतन करा. भगवंत अर्जुनाला सांगतच, मागे एक श्लोकखंड गेलेला आहे पहा. युद्ध जरूर कर, पण युद्ध करताना युद्ध स्व विगत ज्वर, संताप रहित होऊन युद्ध कर. काय? संताप रहित. आता एक युद्ध आताच संपले नुकतंच, माहिती आहे तुम्हाला? नाही, आता 23 ला ठप्पा मारला ना तुम्ही. आताच युद्धच होत ते एक प्रकारचं. संताप रहित होतं का? नाही. यांनी त्याच्या उडवायच्या आणि त्यांनी याच्या उडवायच्या, असं नाही. लोकांना असं वाटतं की आपण त्याची बाजू कमी सांगितल्याशिवाय आपली प्रतिष्ठा कशी काय होईल. याच्यामध्ये गंमत अशी व्हायली, ते आपली कमजोरी सांगता, आपण त्याची कमजोरी सांगतो. काम कोणीच करत नाही. पण जनता आता वेडी राहिली नाही. जनतेला सगळं कळायला लागलेलं आहे. जनता बी लय हुशार. तुम्हाला सांगतो, लोक जर आले ना, आम्हाला मतदान करा, ते म्हणते तुम्हालाच, चिंता करू नका, आम्ही तुमचेच आहेत, पण वरवर आम्ही दुसऱ्या सोबत जाऊ बरं का. तुम्ही असं नका समजू की त्यांना शिक्का मारला म्हणून. हे एकाच पैसे घेते, दुसऱ्याच्या गाडीत फिरते, तिसऱ्या सोबत जाते आणि चौथ्याला शिक्का आणून मोकळे होते. इतके हुशार झाले लोक, पहिल्यासारखे नाही राहिले. त्यांना वाटतं आम्हीच लय हुशार. ते मांजर असते की नाही, मांजर, मांजरीकडे लक्ष द्या. मांजर दूध पिताना काय करते? डोळे लावते. बरोबर सांगितलं. तुमच्या घरी मांजर आहे? हा हा, माहिती आहे म्हणते, वाडीत आहे म्हणते, वाडीत. दूध पिताना डोळे लावते. डोळे लावले की तिला असं वाटते दिसत नाही कोणालाच. कारण काय? समोर अंधार. मग मी दूध पिताना मलाच जर दिसत नाही, लोकांना कसं दिसत? हाय का नाही गंमत? बरं, तिचं काही चुकलं का बिचारीचं? बरोबर अंधार लावला का नाही तिने? मला जर दिसत नाही, मी पाप केलेलं दुसऱ्याला कसं दिसल? मला जर कळत नाही, मी दुसऱ्याला फसवतो, दुसऱ्याला कसं कळत? बरोबर आहे का नाही? नियम चुकला का? नाही. अरे पण येड्या, तुझे डोळे झाकलेले, पुढच्याचे उघडे ते पाहू राहिला. आलं का लक्षात? भगवंत सांगतात, युद्ध जरूर कर, पण युद्ध स्वविगत ज्वर, संताप रहित होऊन युद्ध कर. आणि दुसरे एक, युद्ध करताना मामनुस्मर युद्धच, माझं स्मरण करून युद्ध कर, माझं चिंतन करत करत युद्ध कर. हातात तुझ्या काम असायला पाहिजे. काम रिकामा ठेवू नको. हातात काम आणि मुखात नाम. आमच्या तुकडोजी बाबांनी फार सुंदर म्हटलं,